अयोध्येतील राम जन्मभूमीवरील भव्य मंदिराचे लोकार्पण आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अवघा देश प्रभू राममय झाला आहे। अनेक भाविक कलेच्या माध्यमातूनही या सोहळ्याला आपले योगदान देत आहेत। पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील कलावंत डॉक्टर संदीप डाकवे यांनी सुंदर सुलेखनातून रामरक्षा स्तोत्र लिहून रामराया चरणी आपली सेवा रुजू केली आहे। यापूर्वी डॉक्टर संदीप डाकवे यांनी एका पानावर हरिपाठ, कॅलिग्राफीतून जवानांना सलाम, कॅलिग्राफीतून पसायदान, वारीचे पोस्टर, अक्षर अभंग वारी असे कलात्मक उपक्रम राबवले आहेत। सातारा कराडच्या वारुंजी ग्रामपंचायतीने हद्दीतून जाणाऱ्या पुणे बेंगलोर महामार्गाजवळ स्वच्छता मोहीम राबवली गेली आहे। तसेच महामार्गाजवळ कचरा टाकत अस्वच्छता करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे। मुंबई शहराची कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार आज समितीस अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत 12,899 पदे हे रिक्त असल्याचं उघड झालंय। अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडिओ नोव्हेंबर महिन्यात व्हायरल करण्यात आला होता। त्या डीप फेक व्हिडिओ प्रकरणात मुख्य आरोपीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशमधून अटक केली आहे। यापूर्वी तपासादरम्यान बिहारमधील 19 वर्षीय तरुणाची चौकशी केली होती। त्यानंतर आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। रोहित आणि जुईलीमधील भन्नाट केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना अनुभवायला मिळते। दरम्यान जुईली सध्या काश्मीरला फिरायला गेली आहे। सोशल मीडियावर जुईलीने फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत। अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने मुलीबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले, ज्यामध्ये मधुराणीची लेक स्वराली आणि तिची भाची इरा पाहायला मिळते। हे फोटो शेअर करत मधुराणीने लिहिलं आहे, आत्ता आत्ता हाताचा पाळणा करून जोजवत होतो यांना, बघता बघता आपल्या उंचीला आल्या सुद्धा, किती झरझर मोठ्या होतात लेकी, माझी भाची इरा आणि स्वराली बरोबरची मैत्री मुवमेंट असं तिने म्हटलंय। होणार असून मी या घरची या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकर घराघरात लोकप्रिय झाला। नाटक, चित्रपट, मालिका, वेब सिरीज अशा 4ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय। नुकतेच शशांकने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। अभिनेत्याच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे। शशांकने नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे। या संदर्भात त्याने खास पोस्ट शेअर केली आहे। गेल्या काही महिन्यात प्रसाद ओक, अश्विनी कासार, माधुरी पवार अशा अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर खरेदी करत आपलं स्वप्न पूर्ण केलं। या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय, ती म्हणजे अश्विनी महांगडे। अभिनेत्रीने या संदर्भात नुकतीच पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे। येत्या 22 जानेवारीला राम प्राणप्रतिष्ठा होणार आहे। याच्या अनुषंगाने संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे। महाराष्ट्र सुद्धा भगवामय झालेला पाहायला मिळतोय। मुंबई, महाराष्ट्र आणि सोबतच संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असणारा वांद्रे वरळी सिलिंगला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। मुंबईकरांनी या ठिकाणी पाहायला गर्दी केली आहे। राम प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा अगदी जवळ आलेला आहे, ज्याची संपूर्ण भारतभर प्रतीक्षा आणि उत्सुकता आहे। अशी रामाची प्राणप्रतिष्ठा उद्या होणार आहे। यासाठी मंदिर सजलं आहे। मंदिरामध्ये सुंदर अशी फुलांची सजावट केलेली पाहायला मिळते। धावपटूंसाठी पर्वणी असलेल्या मुंबई मॅरेथॉनला रविवारी पहाटे 5 वाजता सुरुवात झाली। यावेळी पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विविध धावपटूंनी वेगवेगळ्या प्रकारे मुंबईकरांचे लक्ष वेधलंय। यामध्ये काही धावपटूंमधून जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या, तर साडी नेसून आणि सदरा लेंगा घालून सहभागी झालेले धावपटूही लक्ष वेधून घेत होते। स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवण्यात आला।
प्रभू श्रीरामाच्या अभिषेक कार्यक्रमाला फक्त एक दिवस उरला आहे। याआधी राम मंदिरात विशेष विधी सुरू आहे। आज 114 कलशांच्या पाण्याने रामाच्या मूर्तीला स्नान घालण्यात येणार आहे। आज रामलल्लाच्या मंडपाचीही पूजा केली जाणार आहे। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 5 ते 7 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असून राज्यात थंडी कायम राहील। दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात किमान तापमानात हळूहळू थोडी घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्ताने राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे। तसेच आता मुंबई विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलल्यात। 22 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई विद्यापीठाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या 14 परीक्षा 31 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे। तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या 3 परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगीत गायलं आहे। नागपूरच्या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी राम जन्मभूमी आंदोलनातील लोकप्रिय गीत गायले आहे।